नमस्कार, मी अमित रेखी. रंगभूमीच्या इतिहासातील एक सगळ्यात महत्वपूर्ण आणि अविस्मरणीय घटना म्हणजे केशवराव भोसले आणि बालगंधर्व या दोघांनी एकत्र मिळून केलेला संयुक्त मानापमानाचा प्रयोग. हा प्रयोग कशासाठी घडला, कसा घडला, या प्रयोगाच्या वेळेस नक्की काय काय घडलं, या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणारं एक नाटक सध्या रंगभूमीवरती गाजतंय. ज्या नाटकाचं नाव आहे गोष्ट संयुक्त मानापमानाची. हे नाटक लिहिलंय अभिराम भडकमकरांनी आणि दिग्दर्शित केलंय ऋषिकेश जोशी यांनी. मी स्वतः हे नाटक थिएटरमध्ये जाऊन एकदा नव्हे तर दोनदा पाहिलंय. हा एक वेगळाच अनुभव आहे. आपण त्या काळात जातो, त्या काळामध्ये जाऊन केशवराव आणि बालगंधर्वांना प्रत्यक्ष समोर पाहतो आणि हा प्रयोग कसा घडला याची एक मजेदार कहाणी आपण सगळे रसिक प्रेक्षक अनुभवतो. आणि सगळ्यात विशेष म्हणजे या प्रयोगामध्ये असलेली पदं, अजरामर अशी पदं सुरेख गळा असलेली गायक मंडळी आपल्यासमोर सादर करतात आणि आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. आणि या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग म्हणजेच 25वा प्रयोग सादर होतोय 2 फेब्रुवारी रात्री 8:30 वाजता यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा या ठिकाणी. तेव्हा मी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की आत्ताच्या आत्ता तिकीट्स बुक करा आणि या 25व्या प्रयोगाचे साक्षीदार व्हा. धन्यवाद.